आणि आपल्या जिल्ह्याची वाट लावली की आज तागायत आपल्या जिल्ह्याचा स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळाला नाही. सगळी उपरीच आणायची वेळ आपल्याला आलेली आहे. एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं की लोकसभेत दाखवून दिलं, विधानसभेत दाखवून दिलं, नगरपालिकेत दाखवून दिलं आणि आता जिल्हा परिषदेमध्ये ठरवलेलं आहे की सुपडा साफ करून टाकायचं. कुठलं काय चाललंय की सगळं उरकत घरी आलं, हातपाय तोंड धुतले, चहा पिला, कपाटाकडे गेलं, शर्ट घातला, पॅन्ट घातली, पॅन्टची झालेली होती बरोबर. 2009 सालापासून ते आज तागायत जिल्ह्यात अनेक लोक म्हणजे लोकसभा इलेक्शन सुरू असतोपर्यंत अनेक जण कात्री घेऊन बसली होती आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या जिल्ह्याची वाट लावली की आज तागायत आपल्या जिल्ह्याचा स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळाला नाही. सगळी उपरीच आणायची वेळ आपल्याला आलेली आहे. एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं की लोकसभेत दाखवून दिलं, विधानसभेत दाखवून दिलं, नगरपालिकेत दाखवून दिलं आणि आता जिल्हा परिषदेमध्ये ठरवलेलं आहे की सुपडा साफ करून टाकायचा. स्वाभिमानी जनता आहे. मला गर्व आहे. मी अभिमानाने लोकसभेत गेल्यावर सगळ्या खासदारांना सांगतो, कारण का सगळ्यांचंच पडतंय तिकडे. आपला एकमेव जिल्हा आहे की स्वाभिमान टिकवून आहे आणि केवळ तुम्ही बसलेले हे जे मतदार आहेत, स्वाभिमानी मतदार, तुमच्यामुळे ही ताकद आमच्यात निर्माण झालेली आणि ही कदापि मोहिते पाटील परिवारातला आधीचे कोण विसरलेले नाहीत, आम्ही सुद्धा विसरणार नाही. पुढच्यांना सुद्धा तीच शिकवण असेल की ही जी जनता आहे सोलापूर जिल्ह्याची, ह्यांच्यामुळं आपण आहे, आपल्यामुळं कोण नाही. आणि मला थेट ह्यांना सांगायचं आहे, बघा निकाल 9 तारखेला काय लागतोय. घड्याळ आणि तुतारी असं काट वाजलं पाहिजे. नानांनी यांनी लय वेळा आणायचा प्रयत्न करा जिल्ह्यामध्ये, जेवढं बसवता येतं तेवढं बसू. मला खात्री आहे 100% यश आल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ घेत नाही. दोन्ही उमेदवारांना, वाघमारे आणि देशमुख साहेबांना आणि तिकडं सरकोलीला भोसले, त्यांनाही आपण सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्या आणि एक रेकॉर्ड ब्रेक असा निकाल लावून दाखवा. म्हणजे अभिमानाने मला लोकसभेत परवा 10 तारखेला जाणार आहे तेव्हा पुन्हा सांगेन की आमची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.